आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। शेताच्या रस्त्यासाठी शेतकऱ्याची प्रशासनाकडे धाव, तहसीलदारांकडून उडवाउडवीची उत्तरे। सांगोला तालुक्यातील महूद बुद्रुक येथील शेतकरी विजय तुकाराम चव्हाण यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करत महसूल प्रशासनाकडे अर्ज केला आहे। मात्र वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांची शेती गट क्रमांक 418-2 मध्ये असून त्या शेतात जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता उपलब्ध नाही। माझ्या चुलत भावाने गट क्रमांक 418-1 मधील शेतातून जाणारा रस्ता अडवून ठेवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे शेतात ये-जा करणे अत्यंत कठीण झाले असून शेतीची कामे करण्यास अडथळे निर्माण होत आहेत। या संदर्भात अर्जदाराने सांगोला तहसील कार्यालयात अनेक वेळा अर्ज व तक्रारी दाखल केल्या, मात्र अर्जाचा निकाल न देता तहसीलदार मॅडम यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करा असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे। शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कुटुंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले। त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून लवकरात लवकर शेतीसाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच अर्जदाराने इशारा दिला आहे की वेळेत रस्ता उपलब्ध करून दिला नाही आणि भविष्यात त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्यास त्यांचा चुलत भाऊ जबाबदार असेल असे त्यांनी नमूद केले आहे। दरम्यान महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 व 131 नुसार एखाद्या शेतजमिनीला रस्ता उपलब्ध नसल्यास महसूल प्रशासनाला त्या शेतकऱ्याला शेजारच्या जमिनीतून योग्य मोबदल्यासह मार्ग उपलब्ध करून देण्याचा अधिकार आहे। तसेच शासनाच्या महसूल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रवेश मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे। मात्र संबंधित प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता या प्रकरणात जिल्हाधिकारी व महसूल प्रशासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सांगोला, सोलापूर। नाव सांगा दादा। विजय तुकाराम चव्हाण, राहणार महूद बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। साहेब, मी 2-3 वेळा 3 वर्ष झालं मी आता तहसीलदार साहेबांकडे तक्रार नोंदवलेली, तर त्यांनी सांगायचं तुम्ही जावा। म्हणजे कशा संदर्भात तक्रार रस्त्याच्या संदर्भात आम्ही तक्रार नोंदवलेली आहे। म्हणजे तुम्हाला रस्ता जाण्यासाठी सध्या नाही? सध्या जाण्यासाठी काय नाही। तुमचा रस्ता कोणी अडवलाय? आमच्या चुलत भावाने अडवलाय। त्यांचं काय नाव आहे? सुनील ज्ञानोबा चव्हाण। ते सुनील ज्ञानोबा चव्हाण यांनी आहे ते तुमचा रस्ता अडवलाय का? हा। मग सांगोली तहसील काय म्हटले? सांगोला तहसीलदार साहेबाकडे गेलो तर ते सांगते ते तुम्ही प्रांताकडे जावा, असं इकडे तिकडे जावा। बरं, आम्हाला म्हणजे उडाउडाची तुम्हाला उत्तर देऊन आतापर्यंत 3 वर्ष झालं तर रस्ता द्यायला तयार नाही ते तयार नाही। मग आम्हाला ती माहितीच काय नाही ना पुढे जायची कशी काय। मग आज तुम्ही काय केलं इथं कलेक्टर ऑफिसला येऊन? कलेक्टर ऑफिसला येऊन आम्ही त्यांना एक विनंती केली की तुम्ही आमची न्याय द्यावा, आम्हाला रस्ता देण्यात यावा म्हणून, रस्ता देण्यात यावा असं लेखी तक्रार तुम्ही दिला? लेखी अर्ज केलेला आहे त्यांना। प्रत्येक शेतकऱ्याला साहेबांनी त्यांची दखल घ्या, प्रत्येक शेतकऱ्याची हीच आम्हाला मागणी आहे, त्यांच्याकडे विनंती अर्ज दिलेला आहे।